नमस्कार. आज राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संत सावता विद्यार्थी वसतिगृहाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या संदर्भात आम्ही पूर्वनियोजितच कार्यक्रम होता. त्यासाठी 9 वाजता आम्ही सगळे विद्यार्थी एकत्र येऊन प्रभात फेरी घेण्यात आली. प्रभात फेरीनंतर औरंगपुरा येथील जो चौकामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा आहे तिथं आम्ही आता अभिवादन केलेलं आहे आणि विविध घोषणा देऊन आम्ही त्यांच्या चरणी आमचं जे उत्कटता आहे आमची ती आम्ही त्यांच्यासमोर प्रकट केलेली आहे. आणि उपेक्षितांची आणि जनसामान्यांची जी खरी सरस्वती आहे त्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सर्व विद्यार्थी आणि इतर समाज आमच्या समाजातील सर्व समाजातील सर्व जे सामाजिक विचाराचे लोक आहेत ते सगळे एकत्र येऊन त्यांनी आज इथं अभिवादन केलेलं आहे. आमचं जे वसतिगृह आहे ते मुलांचं वसतिगृह आहे. मुली सुद्धा वेगवेगळ्या शाळांच्या आहेत, त्या मुली सुद्धा इथं येऊन गेलेल्या आहेत. आम्ही सकाळपासून पाहतोय खूप मुली खूप महिला आलेल्या आहेत. वेगवेगळ्या वेशभूषा करून सावित्री आईची वेशभूषा करूनही काही महिला आल्या होत्या. पण आता आमचं जे वसतिगृह आहे ते मुलांचं असल्यामुळे तुम्हाला इथं पाठीमागे सगळे मुलं दिसत आहेत आणि आमच्या वसतिगृहाच्या समितीमध्ये असलेल्या महिला देखील यात समाविष्ट आहेत. पुनर्वसन करून तिथं भव्य इमारत उभी करावी, जेणेकरून ज्या महामानवांनी महिलांसाठी पहिले शाळा उभी केली त्यांचा गौरव होईल व महिलांचाही या मानाने सन्मान होईल अशी अपेक्षा बाळगतो मी सरकार. माझं नाव रामभाऊ कोटाजी पेरकर, ओबीसीचा प्रदेशाध्यक्ष.